बघितलंस का आज काय काय केलंय? सगळं देवांच्या आवडीचा स्वयंपाक केलाय आज. तुम्ही गावी गेलेलात ना, 4 दिवस माझ्या हातचं काही मिळालंच नसेल त्याला खायला, म्हणून मुद्दाम बनवलाय. आणि ब्रेकफास्ट सुद्धा त्याच्या आवडीचा केलाय. जा त्याला पटकन बोलो, नाही तर मग घाई करेल आयत्या वेळेला. आवरलंय ना त्याचं? अगं बोलवतेस ना, कमी जाऊन आणू त्याला? नाही आई, म्हणजे सर त्यांच्या रूम मध्ये नाहीये. नाही म्हणजे? ऑफिसला गेलेत ना. ऑफिसला? मला न सांगताच गेला? नाही, तुम्ही मगाशी देवघरात होतात ना, पूजा करत होतात. त्यांना तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून न सांगता गेले ते. आज जरा घाईत होते ना थोडे म्हणून. हो ठीक आहे. अगं पण तू चहा तू घेऊन टाक, गार होईल नाही तर. हो मी आलेच. वहिनी, अगं अशी कशी का तू? इतकी बंडूक कशी काय? देवांशने तुला जरा हवा दिली की लगेच उडायला लागतेस आणि मग ही अशी जमिनीवर पडतेस. आता देवांशवर आईसारखा हक्क गाजवायची काय गरज आहे? तू आहेस का त्याची आई? बापरे, तुझे हे डोळे बघून घाबरले मी. पण डोळे दाखवून काय होणार आहे? सत्य बदलणार आहे का? देवांश मला आई म्हणतो की नाही, तू यापुढे मलाच आई म्हणणार आहे. तू किती काही केलंस ना तरीही. आता म्हणा, हे सगळं मी तुला याआधी खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केलाय, पण तुला कळतच नाही. तेवढी अक्कलच नाही ना तुझ्याकडे. काय करणार? पण तुला काय वाटतं ग की तू माझ्याशी कॉम्पिटिशन करू शकतेस? Come on, वहिनी. This is so funny. तुला खरंच असं वाटतं की तू माझ्याशी बरोबरी करू शकतेस? तुझी आणि माझी काही बरोबरीच नाही. आता तू देवांसाठी जेवण कर, नाहीतर काही कर, त्याने काहीच फरक पडणार नाही. कारण देवांश खूप हुशार आहे. त्याला कोणाशी कसं वागायचं हे चांगलंच कळतं. कारण तू तुझ्यावर नाही गेलाय ना, कारण तू हुशार आहे ना. आता येता जाता तुला जानू विनू म्हणतो, तुझे लाड करतो जरासे, तेवढ्याच समाधान मानून घे ग. उगाच कशाला जास्तीची अपेक्षा ठेवतेस? चहा झाला तुझा? हो, आता आवर बघू सगळं पटापट. असं का बोलला मॅडम? समोरच्याला टोचून बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, पण आज त्यांच्या बोलण्याचा काहीतरी वेगळा अर्थ होता असं वाटतंय. त्यांना काहीतरी वेगळं सुचवायचं होतं का? आणि आईंना तर मॅडमच्या बोलण्याची सवय आहे, पण आज त्यांचं बोलणं त्यांच्या एवढं जिव्हारी का लागलं असेल?
असं का? नेमकं काय कारण आहे या सगळ्या मागे? काय चाललंय हे सगळं? 4 दिवस, फक्त 4 दिवस मी ऑफिसमध्ये नव्हतो तर इतका गोंधळ घालून ठेवलाय तुम्ही. बघा, हे सगळं कोणी केलंय, कोणामुळे झालंय, कसं केलंय, या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन हवी आहे मला. अदरवाईज जे काही नुकसान झालंय त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि हा जो कोणी कल्प्रिट आहे हा जर मला सापडला नाही तर तुम्हाला फायर करेन आम्ही. हा बोला. हॅलो, काय मग? बायकोवरचा राग अजून गेलाय की नाही? की नाक अजून लाललंच आहे? सही मस्करी सुचत आहे का तुम्हाला? नाही, म्हणजे मला वाटलं तुम्ही. तुम्हाला काय वाटतं मी इथे ऑफिसमध्ये रिकाम टेकडा बसलोय का? मला काहीच कामं नाही आहेत का? तुम्ही सुद्धा जॉब केलाय ना साई. तुम्हाला इतकं बेसिक कळत नाही? तुम्हाला चालेल का तुम्ही असे कामावर आहात आणि मी तुम्हाला फोन करून डिस्टर्ब केलेलं? चालणार आहे तुम्हाला? आधी मेसेज करायचा, विचारायचं फ्री आहे की नाही आणि मग फोन करायचा. इतके साधे मॅनर्स नाही आहेत का तुम्हाला? सेन्स. मिस्टर देवांश आगीरदार, तू आणि तुझ्या बायकोने मला फसवलंय. जिला मी माझी मुलगी मानत होतो तिनेच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. मी तिच्यावर केलेल्या उपकाराची चांगलीच परतफेड केली तिने. तुम्ही दोघांनी मिळून माझं टेंडर माझ्याकडून हिसकावून घेतलं. पण तुम्हाला हे माहीत नाहीये की माझ्या वाटेत जो आडवा येतो त्याला मी आडवा केल्याशिवाय शांत बसत नाही. तुम्हाला दोघांना वाटत असेल की हा एबी संपला, पण मी तुम्हा दोघांना संपवल्याशिवाय गप्प राहणार नाही. एबी हा मैदान सोडून कधीच जात नाही. आपली लवकरच भेट होणार आहे. मिस्टर देवांश शरद जहागीरदार. आई, 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 काय झालं? का रडताय तुम्ही? काय झालंय? हा, भैरवी मॅडम बोलल्या ह्याचं वाईट वाटतंय का तुम्हाला? पण त्या नेहमीच बोलतात ना, मग त्यांचं बोलणं एवढं मनाला का लावून घेताय तुम्ही? मी ठरवते ग, खूप ठरवते. त्यांचं बोलणं मनाला नाही लावून घ्यायचं, पण मला भीती वाटते. भीती? कसली भीती? माझं देवा माझ्यापासून दूर जाईल याची भीती वाटते ग मला. आई, तू बघतेस ना, भैरवी ताईंना देवा आई म्हणतो. मी स्वीकारलंय ते. मला माहिती आहे भैरवी ताईंचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. आज देवा जो काही आहे सगळं भैरवी ताईंनी केलंय, सगळं माहितीये मला. मी पण खूप मानते त्यांना. पण देवानी, माझ्या मुलाने मला एकदा तरी आई म्हणावं असं मला वाटूच शकतं ना. आई, तुम्ही नक्की का घाबरताय ना हे मलाही नाही कळते. आणि जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत मला कसं कळेल सांगा बरं. आई, तुम्ही अजिबात घाबरू नका. देवांश सरांना तुमच्यापासून कोणीही दूर करणार नाहीये आणि कोणी करूही शकत नाही. कारण आई आणि मुलाचं नातं हे घट्ट नाळेने बांधलेलं असतं. ते असं कोणी तोडेल का? नाही ना. आपल्या बाळासाठी किती जीव तुटतोय यांचा. एवढी माया फक्त एका आईच्याच पोटात असू शकते. आई, बघा आता तुम्ही रडायचं नाही हा अजिबात. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. 2 घास खा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. यालेच. सई,
काही नकोय मला खायला. तेव्हा काही न खाता पिता गेलाय. माझ्या घशाखाली घास नाही उतरायचं. आई, हे बघा, सरांनी काहीतरी खाल्लं असेल, ते नाही उपाशी राहणार. सगळा स्वयंपाक त्याच्या आवडीचा केला होता मी, पण तो नाही आई, आज सरांना खूप महत्वाची मीटिंग होती ना, म्हणून ते घाईत निघून गेलेत. नाहीतर तुमच्या हातचं जेवण त्यांनी सोडलं असतं का? तुम्हालाही माहिती आहे ना, तुमच्या हातचा स्वयंपाक सरांना किती आवडतो. आणि असंही सर घरी आल्यावर आपण त्यांना खायला घालू ना. आणि जरी नाही खाल्लं ना, तरी आपण दोघींनी मिळून त्यांना बसू आणि जबरदस्तीने खाऊ घालू. मग तर खातील. आई, नाही रडायचं. बरं ठीक आहे, तुम्हाला काही खायचं नाहीये ना, किमान कॉफी तरी घ्या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. चुकलं यार माझं. सगळा राग सईनवर निघाला. त्यांची तर काहीच चूक नव्हती ना. सकाळी असं वाटलं होतं जरा मस्ती मस्तीमध्ये चिडेन आणि मग थोड्या वेळाने फोन करून सगळं खरं खरं सांगेन. पण सगळं उलटच झालं. त्यांना खूप वाईट वाटलं असेल यार. आत्ताच फोन करून सॉरी म्हणू का त्यांना? नाही, नको नको नको. संध्याकाळी घरी गेल्यावर भेटूनच सॉरी म्हणतो. त्यांना जरा बरं वाटेल. वहिनी वहिनी वहिनी, आशावादी असणं चांगलं असतं, पण भ्रमात राहणं कधीही वाईट. तुला काय वाटतंय, देवांश ऑफिस मधून आल्यावर तू बनवलेलं जेवण असं लगेच बसेल आणि खायला सुरुवात करेल? किती ग वेळी तू. आई, हा देवांश, हे बघ, तू कधीही कुठूनही मला आवाज दिलास तरी ही तुझी आई नेहमी तुझ्या समोर लगेच हजर होईल. बरं, तू आज ऑफिस मधून लवकर कसं काय आलास? आज असं अचानकच निघून गेलो होतो ना, त्यामुळे. मला बाय न म्हणता गेलास याचं वाईट वाटतंय ना तुला? कम ऑन देवांश, ठीक आहे, घाईघाईत होतं असं कधी कधी, पण तू घाईघाईत जाताना तिथून काही खाऊन नाही गेलास याचं मला वाईट वाटलं. तू जहागीरदार इंडस्ट्रीज सांभाळतोस, तुझ्यावर केवढा भार असतो. तू असं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे रे. बरं, तू ऑफिसमध्ये काही खाल्लंयस का? थोडं खाल्लं होतं. गुड. बरं, हे मागे काय लपवतोयस? अगं ते कुकी, तू माझ्यासाठी बुके घेऊन आलायस? तुला असं वाटलं की मला बाय नाही बोलून गेला असं त्याने मी हर्ट झाले असेल आणि म्हणून तू माझ्यासाठी हे घेऊन आलास? सो स्वीट. थँक्यू सो मच. You're welcome, Mike. You're welcome. मी जरा फ्रेश होऊन येतो. हो, आलोच. बघितलं किती सुंदर फुलेत ना, देवांशने माझ्यासाठी आणली आहेत. हा असा सुंदर फुलांचा सुगंध ना फक्त मीच घेऊ शकते. पण तुला माहितीये का,
देवांशने जे आणलंय तो फक्त बुके नाही आहे, तर त्याचं त्याच्या आईसाठी असलेलं प्रेम आहे. आणि या सुंदर फुलांचा सुगंध फक्त मीच घेऊ शकते, असा जवळून. तुझ्या नशिबात मात्र दुरून सुगंध मिळणंच लिहिलंय. काय मग कळतंय की नाही तुला? देवांशचं त्याच्या या आईवर जास्त प्रेम आहे. तुझ्या नशिबात काही नाही. देवांश सर भैरवी मॅडमला मान द्यायचा म्हणून आई म्हणतात, पण त्यांच्या खऱ्या आई तर जानकी आई आहेत. मग असं असताना मॅडम आईशी असं का वागतात, का असं बोलतात, आणि आईंना तरी ते इतकं जिव्हारी का लागतं? मला मॅडमचं वागणं बिलकुल पटत नाही. या सगळ्याचा संबंध सरांच्या लहानपणीशी तर नाही आहे ना. मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांच्या भूतकाळात दडली आहेत का? मागे मी ते शोधायचा प्रयत्नही केला, पण मुळाशी पोहोचू शकले नाही. पण आता मात्र काय गुपित आहे हे मला शोधून काढावंच लागेल. जानू, देवा, अरे तू कधी आलास? असा लांब का उभा आहेस? बस ना, बस. मला माहिती आहे आज मी तो बुके जेव्हा घेऊन आलो आणि आईने माझ्या हातून तो बुके घेतला तेव्हा तुला खूप वाईट वाटलं. अरे नाही रे, काही काय. तुझा चेहरा पाहिला होता मी तेव्हा. किती अस्वस्थ झाली होती सगळं जानू. देवांश आतमध्ये आहे. हो, त्याचाच आवाज आहे हा. एवढ्या रात्रीचा तो वहिनीला भेटायला गेला, पण का? काय बोलत असतील हे दोघं? माझ्या समोर मोकळेपणाने बोलता येत नाही म्हणून तर देवा आता यावेळी वहिनीच्या रूम मध्ये गेला नसेल ना. पण त्या बिंडोक वहिनीशी बोलायचंय का एवढं? मी तिच्या समोर देवांशच्या आयुष्यात मला तिच्यापेक्षा जास्त महत्व आहे हे दाखवण्यासाठी धडपडते. देवांश सगळ्यात जास्त मलाच मानतो हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते आणि हा सरळ तिला जाऊन भेटतो. याचा अर्थ माझे सगळे प्रयत्न फेल जात आहेत. पण देवांशला कधीपासून वहिनीबद्दल एवढं वाटायला लागलं? ओ राईट, हाऊ कॅन आय फॉरगेट. माझ्या आयुष्यातल्या ज्या काही वाईट गोष्टी घडतायत त्या एकाच व्यक्तीमुळे घडतायत. सई, ती 1.5 दमडीची मुलगी जेव्हापासून त्याच्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून हाताबाहेर गेलाय माझा मुलगा. त्याचं सगळं वागणंच बदलून गेलंय. मॅडम, जानू, मला ना आज तुला काहीतरी कन्फ्युज करायचंय. मला माहिती आहे आई तुझ्याशी फार काही बरी वागत नाही. तुझ्यासमोर माझ्यावर तिचा जास्त हक्क आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. असं अजिबात समजू नको की या सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष जात नाही. पण मी मुद्दाम काही बोलत नाही कारण मला असं
तुला ताईंना समजून घ्यायचं असतं. करेक्ट. आणि हे पण फॅक्टच आहे ना की आईने खरंच खूप सॅक्रिफाईस केलंय आपल्यासाठी. आणि जर तिला आपण समजून नाही घेतलं, तिला आपण आधार नाही दिला, तर तिचं तरी दुसरं कोण आहे ना जानू. कदाचित तिला पण इन्सिक्युअर फील होत असेल म्हणून ती असं वागत असेल कदाचित. किती समजून घेतोस रे तू त्यांना. समोरच्याचं मन तुला कळतं. खरंच किती शहाणा आहे माझा देवा. आणि हा तुझा लगेच का शहाणा कोणामुळे? तुझ्यामुळे ना. तुझ्याकडनंच तर आलंय नाही सगळं माझं. आणि हे बघ, मला जसं आईच्या मनातलं कळतं तसंच मला माझ्या जानूच्या मनातलं पण कळतं. मला माहिती आहे तिच्या बोलण्याने तू खूप हर्ट होते. आणि एक गोष्ट ना नेहमी लक्षात ठेव, कोणी काहीही म्हटलं, कोणाला काहीही वाटलं तरी माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाची तू आहेस जानू. तू सर्वस्व आहेस माझा. माहिती मी कुठल्या पण प्रॉब्लेम मध्ये असतो ना, कुठल्या पण, तेव्हा सगळ्यात आधी ना तुझा चेहरा येतो अगं माझ्या डोळ्यात समोर. मी बिझनेस मधल्या कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी आई बरोबर शेअर करत असेल, पण माझ्या लाईफ मधल्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुझ्या बरोबर शेअर करतो. आणि खरं सांगू का, मला खरंच खूप बरं वाटतं तुझ्याशी बोलून, तुझ्याशी गोष्टी शेअर करून. असं खूप रिलॅक्स फील होतं, मला असं शांत वाटतं. आणि तुला सांगायचंच विसरलो, अगं जेवण किती कमाल झालं होतं. आय एम सो सॉरी. सकाळी ना घाईघाईमध्ये मी डबा घेऊन नाही गेलो, आत्ता जेवलो. पण सिरियसली खूप असं होतं जेवण. तू जेवलास? हो अगं. तुला आवडलं ना? खरंच आवडलं? ऑफकोर्स आवडलं. बोटं चाटून जेवलं अगं मी. थँक्यू सो मच जानू. ए वेडा, आईला थँक्यू म्हणतं का कोणी? आणि जेवणच तर केलंय तुझ्यासाठी. काय इतकं मोठं केलंय मी? तेवढ्यासाठी नाही म्हणत आहे फक्त. मग जानू थँक्यू फॉर एव्हरीथिंग. इथे सरळत नको ना जाऊ, मला नाही छान वाटत अगं. प्लीज. तू आनंदात असशील तर माझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. आईला दुसरं काय हवं असतं? तिची मुलं सुखात असली की तिला जगातला सगळा आनंद मिळतो.